नमस्कार मित्रांनो, प्रॉफिट झोन 60 आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी कालच्या दिवशी जे लेवल दिलेले तुम्ही एकदा ते चेक करू शकता. बरोबर मी बोलतो होतो 24,000. ही 24,000 आहे ना, खूप चांगला प्रकारे रेजिस्टन्स होता आणि चांगल्या प्रकारे वर्क बी केला त्यांनी. कारण की जी आणि एक सांगू का तुम्हाला, मंथली एक्सपायरी राहिली किंवा मंथली एक्सपायरी राहिली ना, त्या दिवशी ट्रेड करणं अवॉइड करायचं. बरोबर, कारण की त्या दिवशी ना मार्केट साईडवेज राहतं. सध्या तर म्हणजे ना पूर्ण साईडवेजच मार्केट होतं आजच्या बी दिवशी. तर जेवढं ट्रेड नाही केलं ना आपण, तेवढं आपल्यासाठी बेस्ट राहील. कारण की आपलं कॅपिटल बी वाचन आणि आपण ट्रेड घेण्यापासून वाचू. बरोबर, तर 1 तारखेचं आपण जे ॲनालिसिस आहे ते बघून घेऊ आपण. आजच्या दिवशी 23,800 हा चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे आणि हा 23,850 हा पण चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे. हे 2 सपोर्ट आहे आपल्याकडं, पण एवढे स्ट्रॉंग सपोर्ट नाही. रेजिस्टन्स एकच आहे 23,900. हा 23,900ला एकदा ब्रेक केलं तर सेलिंग साईडला म्हणजे सेल साईडला आपण एक एंट्री प्लॅन करू शकतो आणि चांगल्या प्रकारे सेलिंग येऊ शकते. कारण की व्हॉल्यूम बी चांगला आहे. तर आणि FIDI आपण त्याच्यात बघू शकतो. स्ट्रॉंग बेरिश आहे बघा, स्ट्रॉंग बेरिश आहे. FI स्ट्रॉंग बेरिश आहे. त्याच्यानंतर DIने काय केलेलं आहे, नेट गॅप एवढं काही खास नाही आहे. पण FIने जेव्हा सेलिंग केलेली राहिली ना, तर समजून घ्यायचं मार्केटमध्ये काही ना काही मूवमेंट चांगले भेटणार आहे. कारण की आजच्या दिवशी त्यांनी काय केलेलं आहे, 2,000 करोडची बाईंग केलेली आहे DIने आणि 1,350 करोडची सेलिंग केलेली आहे. तर उद्याच्या दिवशी मार्केट ना सेल साईडला जास्त असू शकतं. तर उद्याच्या दिवशी 1 तारखेचा जो व्ह्यू आहे तो आपण आज ॲनालिसिस केला. तसा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा.